मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हे एक काम नक्की करा. माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. मित्रांनो, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आता 1-2 गुरुवार झाले की शेवटचा गुरुवार येईल. 18 डिसेंबर 2025 गुरुवार. 18 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे. या दिवशीच विवाहित महिला त्यांच्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करतील. इतर विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते, त्यांना वाण दिले जाते, गोडधोड प्रसाद दिला जातो. परंतु हे एक काम मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी प्रत्येक विवाहित महिलेने नक्की करावे. आता हे कोणतं काम आहे? तर हे काम आहे तुम्हाला एखाद्या दुसऱ्या म्हणजे आपल्या नात्यातली नाही तर बाजूची किंवा लांबच्या नात्यातली विवाहित महिलेला घरी बोलावून तिची ओटी भरायची आहे. फक्त एका महिलेची ओटी, किमान एका महिलेची ओटी तुम्हाला भरायची आहे. ही ओटी तुम्ही साडी देऊन, ब्लाऊज पीस देऊन किंवा फक्त तांदूळ, गहू, एक नारळ, एखादी फळ अशी ओटी भरू शकता. तुम्ही जशी ओटी भराल तशी तुम्ही भरायची आहे. ब्लाऊज पीस, साडी देऊ शकत असाल तर नक्की द्यावी. नाही देऊ शकत असाल तर फक्त गहू, तांदूळ, नारळ याने ही ओटी भरायची आहे. तर लक्ष्मी माते समोर बसून एका विवाहित महिलेची ओटी नक्की भरावी. फक्त आईची, बहिणीची, मुलीची, सासूची यांची ओटी भरायची नाही. आजूबाजूची महिला असेल, विवाहित महिला, तिला घरी बोलवायचं, तिचा पाहुणचार करायचा, काहीतरी गोड तिला द्यायचं, पेड्या दिला, मिठाई दिली, खीर दिली तरी चालतं आणि तिची ओटी भरा, तिचा आशीर्वाद घ्या. ही ओटी भरणं म्हणजे लक्ष्मीची ओटी भरणं, लक्ष्मीचा आशीर्वाद घेणं, लक्ष्मीचा पाहुणचार करणं असतं. आणि ही जर ओटी आपण अशी भरली तर नक्की मातेचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते. तर नक्की हे शेवटच्या गुरुवारी तुम्ही नक्की काम करायचं आहे. धन्यवाद.